मराठा समाजाच्या तरुणांनी कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईकांना घेराव घातला. जात वैधता प्रमाणपत्र रोखत असल्याचा आरोप यावेळी मराठा समाजाच्या तरुणांनी केलाय. धाराशिवच्या शिंगोली रेस्ट हाऊस बाहेर सरनाईकांना रोखण्यात आलं. प्रश्न सोडवा मगच बाहेर पडा असा इशारा देखील आंदोलकांनी दिला होता. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीवर प्रताप सरनाईकांनी टीका केली आहे. संजय राऊतांनी घेतलेली उद्धव ठाकरेंची मुलाखत ही कौटुंबिक आहे अशी टीका सरनाईक यांनी केली. मुलाखतीमध्ये सगळं ठरवून विचारलं जातं असं देखील त्यांनी म्हटलंय. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली आहे. न्यू पॅलेसवर मंत्री प्रकाश आबिटकर आणि शाहू महाराजांमध्ये चर्चा झाली आहे. मात्र चर्चेचा विषय गुलदस्त्यात आहे. ठाकरे घराणं किंवा राज ठाकरे हे त्यांच्या शैलीमध्ये बोलत असतात. आवड निवड काही असो ते त्यांच्या शैलीत बोलतात असं वक्तव्य खासदार सुनील तटकरेंनी केलं. निशिकांत दुबेंचं वक्तव्य योग्य नव्हतंच, त्यांचा मी निषेध करतो असं देखील तटकरेंनी म्हटलंय. आमदार राजू नवघरे यांना मंत्री करण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असं वक्तव्य खासदार सुनील तटकरेंनी केलेलं आहे. मंत्रिमंडळाची रचना करत असताना मर्यादा आलेल्या आहेत, त्यामुळे अनेक सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात घेता आलं नाही ही वस्तुस्थिती असल्याचं तटकरेंनी सांगितलं. विधानसभेला आलेल्या अपयशाच्या नैराश्यातून अजूनही काही लोक बाहेर निघाले नाहीयेत. त्यामुळे संजय राऊतांना सकाळी बोलून दिवसभर ते चालवायचं असतं. या पलीकडे त्यांच्या वक्तव्यात दखल घेण्यासारखं काही नसतं असं तटकरेंनी म्हटलेलं आहे. सरकार सत्ताधारी माजलेत असं वक्तव्य राऊत यांनी केलं होतं. उद्याच्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून शिवसेना ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सरकारवर टीका केली आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान विरोधात विविध स्तरांवर कडक भूमिका घेणाऱ्या सरकारनं आता क्रिकेट सामना खेळण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे हे सरकारचं दुटप्पीपण दर्शवतं अशी टीका चतुर्वेदी यांनी केली आहे. इस्लामपूरचं ईश्वरपूर केल्याच्या निर्णयाचं महायुतीचं स्वागत करण्यात आलेलं आहे. सदाभाऊ खोत हे शहरात दाखल होताच त्यांचं जंगी स्वागत करत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहरात पेढे आणि साखर वाटत आनंद साजरा केला. नवी मुंबईतील जुईनगर नेरूळ विभागाच्या शिंदे शिवसेना युवासेना शक्ती मेळावा संपन्न झाला. यावेळी आगामी मनपा निवडणुकीच्या अनुषंगानं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. या मेळाव्याला मोठ्या संख्येने युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पुण्यात नाबार्डच्या 44व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलाय. गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या सहकारी विकास सोसायट्यांना या कार्यक्रमामध्ये विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नाबार्ड बँक ही ग्रामीण कृषी अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे असं त्यांनी झी24 तासशी बोलताना सांगितलंय. पुण्यातल्या कात्रज प्राणी संग्रहालयातील चितळांना क्वारंटाईन करण्यात आलं. प्राणी संग्रहालयातील 16 चितळांच्या मृत्यूचं कारण अद्यापही समजू शकलं नाहीये. त्यामुळे साथीच्या भीतीनं सध्या प्राणी संग्रहालय प्रशासनानं इतर प्राण्यांशी चितळांचा संपर्क रोखला. चितळांसाठी स्वतंत्र अॅनिमल कीपरची नेमणूक करण्यात आली आहे. कल्याणमधील आंबिवली एनआरसी स्कूल परिसरामध्ये बिबट्या आढळलेला आहे. रात्रीच्या सुमारास एका नागरिकांना अल्पवयीन मोबाईलमध्ये बिबट्याचा व्हिडिओ चित्रित केला. दरम्यान एनआरसी स्कूल परिसरात बिबट्या आढळल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कर्नाटकातील मंगळुरूत पावसाची संततधार पाहायला मिळते. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या सरी बरसतायत. अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा देखील सुरू आहे. कोलकात्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं. त्यामुळे नागरिकांना वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. दरम्यान प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमधील बारामुल्लामध्ये आरोग्य केंद्र उभारण्यात आलं. भारतीय सैन्याकडून आरोग्य केंद्र उभारण्यात आलेलं आहे. ग्रामीण भागातल्या नागरिकांना आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे. पुणे बंगळुरू महामार्गावर चोरट्यानं एका कार चालकावर हल्ला करून 20 लाख लंपास केले. या प्रकरणी सातारा आणि भुईंज पोलिसांनी कारवाई करत केरळ राज्यातील दरोडेखोर टोळीला अटक केली आहे. चोरट्यांकडनं कार, मोबाईल आणि 20 लाखांची रोख रक्कम असा 35,27,000चा मुद्देमाल जप्त केला आहे.
अकोल्यातील जुने शहर परिसरात दहशत माजवणाऱ्या 3 आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. नागरिकांमध्ये गुन्हेगारांबाबतची भीती कमी करणं आणि त्यांना सुरक्षिततेचा अनुभव देणं यासाठी आरोपींची धिंड काढण्यात आली आहे. मध्य हार्बर आणि पश्चिम या तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार, हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे डाऊन, तर पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली आणि गोरेगाव दरम्यान ब्लॉक असेल. मुंबईच्या आझाद मैदानावर ओला उबर चालकांचा बेमुदत संप सुरू आहे. याचा गैरफायदा ॲपवर आधारित कंपन्यांनी घेतल्याचं दिसून येत आहे. या बंदमुळे ग्राहकांकडून दुप्पट भाडं आकारलं जातं. ओला आणि उबेरचं बुकिंग महाग झालंय. ओला आणि उबर टॅक्सी सेवेशी संबंधित शेकडो चालकांनी शुक्रवारपासून संप सुरू केलाय. कंपन्यांच्या मनमानी विरोधात अनिश्चित काळासाठी हा संप पुकारलाय. या संपामुळे नागरिकांचे मात्र मोठे हाल होत आहेत. वैजापूरच्या शनी देवगाव इथे योगीराज गंगागिरी महाराजांच्या 178व्या हरिनाम सप्ताहाचा ध्वजारोहण सोहळा पार पडलाय. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. येत्या 30 जुलैपासून भक्तिमय वातावरणात सप्ताह पार पडणार आहे. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचं समर्थन, त्यामुळे राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये असं कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटलंय. आज 750हून अधिक शेतकऱ्यांनी आपले सातबारे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचा दावा देखील क्षीरसागर यांनी केला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी विधानसभेला झालेल्या पराभवावर भाष्य केलेलं आहे. लोकसभेनंतर आमच्या अंगात विजयश्री एवढी संचारली की सर्व पक्षांना वाटलं सर्व जागा आम्ही जिंकणार, त्यामुळं प्लॅनिंग सोडून 1.5 महिना चर्चेत घालवल्याचं त्यांनी कबूल केलंय. दोन 2009 ते 2024 काळात एकत्र राष्ट्रवादीची वाट का लावली, आम्ही भाजपात जावं अशी परिस्थिती निर्माण केली अशी खदखद माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी बोलून दाखवली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केलंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचं साताऱ्यामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. सारोळा पूल, शिरवळवेळे, भुईंज, पाचवड आणि सातारा शहरात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. जेसीबीमधनं पुष्पवृष्टी करण्यात आली, तर क्रेनच्या सहाय्यानं शशिकांत शिंदे यांना हार देण्यात आला. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खतनापूर कामरगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे आणि चिखल झाल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे हा रस्ता तातडीनं तयार करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मुंबईच्या काळबा देवीतील 120 वर्षांहून अधिक जुनी असलेली स्वदेशी मार्केट इमारत धोकादायक परिस्थितीमध्ये. मात्र या इमारतीच्या पुनर्विकासासाठी काही व्यापाऱ्यांनी विरोध केलाय. त्याचबरोबर 500हून अधिक भाडेकरू, व्यापारी आणि काही रहिवासी या विरोधात एकवटलेत. अंबरनाथ शहरात रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार होत असून गरजूंपर्यंत हे धान्य पोहोचत नाही अशी तक्रार शिवसेनेकडे करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं अंबरनाथ पश्चिमेच्या शिधावाटप कार्यालयावर धडक दिली. हे गैरप्रकार थांबवण्यासाठी शिवसैनिकांनी रेशनिंग अधिकाऱ्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मुसळधार पावसामुळे साताऱ्याच्या तापोळा महाबळेश्वर रस्त्याची दुर्दशा झाली आहे. शिवसेनेचे युवा सेना उपजिल्हाप्रमुख विशाल सपकाळ आणि महाबळेश्वर तालुका प्रमुख रामभाऊ सपकाळ यांनी संबंधितांना फैलावर घेतलं. लवकरात लवकर हे काम जलद गतीनं पूर्ण करा अशी मागणी केली आहे. तळेगाव दाभाडे शहरात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत. मात्र याकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे असा आरोप स्थानिकांनी केला आहे. लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांनी धोकादायक पर्यटन न करण्याचं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे. पर्यटकांनी हुल्लडबाजी न करता पर्यटनाचा आनंद घ्यावा असं आवाहन देखील केलंय. पर्यटनासाठी प्रतिबंध असलेल्या ठिकाणी जाऊन आपला जीव धोक्यात घालू नका असं देखील आवाहन करण्यात आलंय. मुळशी तालुक्यातनं हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर अक्षरशः खड्ड्यांचं साम्राज्य आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. या संदर्भात PWD कडे तक्रार देऊन देखील अधिकारी या कामाबाबत उदासीन आहेत.
लोणावळ्यात बेशिस्तपणे वाहन पार्क करून गेल्यास पोलीस दंडात्मक कारवाई करणार आहेत. विकेंडला पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्यानं अरुंद रस्त्यावर बेशिस्तपणे वाहन पार्क केले जातात. यावेळी पर्यटकांनी वाहनं सुरक्षित ठिकाणी पार्किंग करावेत, अन्यथा दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेनं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत केलेल्या सर्वेक्षणात देशात 7वा आणि राज्यात पहिला क्रमांक पटकावलेला आहे. शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आरोग्य विभागानं स्वतंत्र पथक नियुक्त केलेलं होतं आणि या पथकानं वर्षभरात 7,214 व्यक्तींकडनं 1,48,00,000 दंड वसूल केला आहे.